नमस्कार, मी ऋषी देसाई. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. आज या रणसंग्राममध्ये आपण आलो आहोत कराडमध्ये. खरं तर कराड म्हटलं की अवघ्या महाराष्ट्राच्या नजरेसमोर येतात ते आदरणीय यशवंतराव. कराड म्हटलं की आमच्या नजरेसमोर येतं तो शांतपणे वाहणारा कृष्णामाईचा काठ. अवघ्या काही दिवसापूर्वी इथं अर्ध कुंभमेळा भरला आणि अवघी ही नगरी पावन झालेली आहे. पण या नगरीत सध्या धुरळा उडाला आहे तो नगरपालिकेच्या रणसंग्रामाचा. हा रणसंग्राम नेमका कसा आहे, कसा इथलं राजकीय चित्र, इथल्या काय भावना आहेत लोकांच्या आणि कुठला मुद्दा ठरणार आहे या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रतिनिधी म्हणून शेखर चरेगावकर, राज्य सहकारी परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे यशवंत जनशक्ती आणि लोकसेवाचे राजेंद्रसिंह यादव, त्यांचंही स्वागत. ॲडव्होकेट मानसिंग पाटील आहेत लोकशाही आघाडीचे. त्याचप्रमाणे अशोक भोसले आहेत आपल्यासोबत कराड शहर विकास आघाडीचे. प्रमोद तोडकर आहेत शिवसेनेचे प्रतिनिधी. आणि या ठिकाणी आपल्यासोबत अल्ताफजी शिकलगार आहेत MIMचे अध्यक्ष, स्वागत. त्याचप्रमाणे अनंतराव लादे आहेत भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष. या सगळ्यांकडनं जाणून घेऊया. सुरुवातीला चरेगावकर साहेब, मला सांगा, नेमकी ही निवडणूक, कराड नगरपालिकेची निवडणूक, तुम्ही एक आश्वासक असा विषय घेऊन की जेणेकरून केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही ठिकाणी भाजपचं असल्यामुळं शहरामध्ये सुद्धा भाजपचाच नगराध्यक्ष असावा आणि भाजपची सत्ता यावी व शहराचा विकास व्हावा या उद्देशानं आम्ही ही निवडणूक लढवतो आहे. नक्कीच. आता आपण जाणून घेऊया राजेंद्र सिंग यांच्याकडनं काय भावना आहेत. तीन वेगवेगळे छोटे छोटे आघाडीना एकत्र येऊन आपण मोड बांधले आणि ही निवडणूक लढवत आहेत, काय कारण आहेत? सर्वप्रथम कराड नगरपालिका ही या शहराची मातृसंस्था असलेली संस्था आहे. ही ह्या शहराचं पालकत्व संभाळते व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मूलभूत नागरी सुविधा देणं व या शहरातील सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी, पर्यायाने शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणं यासाठी काळाची गरज आहे. व या विकासाभिमुख व लोकाभिमुख कारभार करण्याच्या दृष्टिकोनासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये हे अनेक विचाराची लोक एकत्र समान विचारानं, चांगल्या हेतूनं, पारदर्शक कारभारासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नक्कीच. समान हेतून, चांगल्या भावनेसाठी एकत्र आलो आहेत. ॲडव्होकेट मानसिंग पाटील आहेत, काय सांगाल, तुमची काय भावना आहे ही निवडणूक लढवण्यासाठी? नगरपालिकेमध्ये एकाच ध्येयानं की या गावाचा पूर्ण विकास झाला पाहिजे, नागरिकांचा सर्व नागरी सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे, हे जे ध्येय आहे हे कायमस्वरूपी टिकावं. स्वर्गीय PD पाटील यांनी जो पाया घालून दिलेला आहे, ते जे काम केलं ते कायमस्वरूपी टिकावं या हेतूनं या लोकशाही आघाडीची, अधिकृत लोकशाही आघाडीची स्थापना झालेली असून ते ह्याच गावाचं प्रगतीपथावर नेण्याचं काम त्यांनी, हा प्रमुख हेतू त्यांचा आहे. नक्कीच. खरं तर काही नावं अशी असतात की जी राजकारणा पल्ल्याड असतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं लक्षात ठेवा, किंबहुना 43 वर्ष नगराध्यक्षपद असेल आणि या सगळ्या कालावधीत जवळजवळ तेवढाच काळ एकमुखी ठराव हे PD पाटलांचं वैशिष्ट्य असतं. नागरिकशास्त्रावर प्रेम करणाऱ्या माणसानं समजून घ्यावं असं हे व्यक्तिमत्व आहे. आपण बोलणारच आहोत शहराच्या विकासाबद्दल. आपल्यासोबत अशोक भोसले आहेत कराड शहर विकास आघाडीचे. काय कारणं आहेत ही निवडणूक लढवण्याची? गेल्या 5 वर्षामध्ये या कराडची, माझं कराड जे सुंदर कराड होतं, या कराडमध्ये सर्व आरोग्याच्या, स्वच्छतेच्या अनेक सुविधा या कराडमध्ये निर्माण झालेल्या होत्या. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये कराड शहराची झालेली बकाल अवस्था ही दूर व्हावी आणि या गावामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा देता याव्यात म्हणूनच आणि कराड शहर सुंदर बनवावं या एका उदात्त हेतूनं आम्ही या कराड शहर नागरी विकास आघाडीची स्थापना केलेली आहे. शिवसेनेचे आपल्यासोबत प्रमोद तोडकर आहेत. तोडकरजी, काय, कुठल्या कारणानं आपण निवडणुकीला उभे टाकलात? कराड शहराला समृद्धीला 2 नद्या वाहतात. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला वरदायीन ठरलेली कोयना एका बाजून आहे आणि कृष्णा एका बाजून आहे. तिन्ही बाजूने या नद्याला समृद्ध करण्याचं काम निसर्ग करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणारे जे लोक आहेत त्यांचा नियोजनशून्य कारभार हा पाहिल्यानंतर असं वाटलं की शिवसेना प्रमुखांनी 1995 साली सत्ता आल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रानं शिवसेनेला न्याय जरी दिला नाही तर या पश्चिम महाराष्ट्रातील 72 दुष्काळी तालुके दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाला प्राधान्य दिलं. हीच शिवसेनेची निवडणूक लढवण्याच्या मागची भूमिका आहे. नक्कीच. जशी शिवसेना या सगळ्या रिंगणात आहेत, इतर पक्ष आहेत, तशी MIM देखील यावेळी पूर्ण ताकदीनं उतरते.
काय कारणं आहेत MIM या निवडणुकीत शहराच्या अजेंडा घेऊन या निवडणुकीत उतरते? आज भीमशक्ती आणि MIMच्या माध्यमातून आम्ही कराड नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. वास्तविक जो विकास आणि ही ज्या गोष्टी झाल्या, मुळात जी आहे की दलित समाज आणि मुस्लिम समाजाला आपल्या खिशातलं पॉकेट समजणारी ही सगळी पक्षमंडळी आहेत आणि आमचं नुसतं वापर करून यांनी आजपर्यंत घेतलेला आहे आणि आम्हाला सत्तेपासून आणि किंबहुना ह्या सगळ्या प्रक्रियेतनं नुसतं आमचा वापर झालेला आहे आणि ह्यांच्या भांडणात आमचे हाल व्हायला लागले ती. तर आम्ही आमचा चौथा सुभा मांडलेला आहे आणि त्यांचे भांडण त्यांनी बघून घेऊन. नक्की चौथ्या सोबतनं चांगला संसार आणि चांगलं घर टिकू दे एवढीच इच्छा. भीमशक्तीचे अनंतराव लादे आहेत. लादे साहेब, आपली भूमिका काय आहे या सगळ्यात? आम्ही एक दलित संघटना जो बहुजन आहे आणि मुस्लिम समाज, आम्ही सर्वांनी एकत्र घेऊन आम्ही कराड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं आम्ही काम करणार आहे. आज कराड शहरामध्ये 110 रस्ते चालू आहेत. इलेक्शन डोळ्यासमोर 110 रस्ते चालू असताना जो माझा मागासवर्गीय समाज जो वाढीव भागामध्ये आहे त्या ठिकाणी एकही रस्ता केला गेला नाही. ही जी दिशाभूल होणारं जे राजकारण आहे आम्ही हे थांबवणार आहे आणि सर्व बहुजनांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी कराड नगरपालिकेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे. नक्कीच आपण लोकांसोबत आहोत आणि म्हणूनच आपण लोकांसोबत आहोत असे आपली भूमिका आहे. मी काही पत्रकारांकडे जातोय. या पत्रकारांकडनं जाणून घेऊया नेमकं या शहराचं राजकारण कसं आहे, कारण न कळण्यासारखी अशी गोष्ट झाली आहे. कराड शहराला जो अपेक्षित विकास आहे तो विकास करण्याची जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी असणारी लोक या ठिकाणी आहेत, पण ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात. कुणाला स्वतंत्र अशी दृष्टी नाही, दबावाखाली काम करत असल्यामुळे कराडमध्ये गेल्या 5 वर्षात एक सर्वांगीण विकास झाला नाही असं मला म्हणायचं आहे. सर्वांगीण विकास झालेला नाहीये, पण तो सर्वांगीण विकास नेमका का झाला नाही, कुणामुळे अडला? खरं तर आज गट आघाडी पक्ष सगळे काही वेगळे असले तरी प्रत्येकाचा बोलविता धनी हा याच राजकारणातला होता जो त्या सत्तेच्या परिघात आहे. सत्तेच्या परिघात असूनही या कराडामध्ये पाहुणे म्हणून आल्यानंतर तुम्हाला पर्यटन स्थळ कुठली असं विचारलं तर केवळ कृष्णेचा संगमच दिसतो. एक नवीन पर्यटन स्थळ देखील का निर्माण झालं नाही? या शहरात आल्यानंतर फक्त रस्ते आणि खड्डेच बघायचे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. पण तत्पूर्वी रस्तोगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रस्तोगी ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत रणसंग्राम. या सगळ्या कराडमध्ये आज आपण आलो आहोत. अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत आणि उत्तर देणारे देखील आपल्या समोर आहेत. जाणून घेऊयात जनसामान्यांचे काय प्रश्न आहेत. आपला प्रश्न? माझं नाव अहमद मोमीन. माझं प्रश्न सत्ताधाऱ्यांना बी आहे, विरोधी पक्षांना बी. ते कराडमध्ये जी नगर परिषदेची शाळे आहेत त्यांची आत्ता दुरावस्था बघितली तर तिथं मुलांना बसायसाठी बेंचेसुद्धा नाहीत, कुठली टेक्नॉलॉजी नाही. गरीब मुलांनी ओव्हर टेक्नॉलॉजीमध्ये कसं शिकायचं हे माझ्या दोन्ही पक्षाला नेत्यांना माझा प्रश्न आहे, त्यांनी उत्तर द्यावं. नक्कीच या सगळ्या प्रश्नांची किंवा उत्तरं घेऊया. मुळात प्रश्न ज्या पद्धतीनं मागील सत्ताधारी म्हणून तुमच्याकडे येतो. खरं तर उच्च शिक्षणासाठी लोक कराडला ॲडमिशनला येतात, पण कराडमधल्या मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी बसायला बेंच नाही आहेत. नगरपालिकेच्या अखत्यारीतला विषय, कुणामुळे त्यांना बसायची जागा मिळत नाहीये. मुलांना 1ली ते 4थी हे बसण्याची व्यवस्था ही पहिल्यापासून बैठकीची आहे. 5वी नंतर पुन्हा बेंच येतात, 6वीला 7वीला अशी पूर्वापारपासूनची अगदी शाळेत जरी खाजगी शाळेत जरी गेला तरी ती अवस्था आहे. आज आमच्या शाळा 5वीच्या वर्गसुद्धा सुरू झालेले आहेत. कॉम्प्युटरायझेशनचं संपूर्ण डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये झालेले आहे. आज आपण थेट उत्तर घेऊया. तुम्ही 4थी पर्यंत बेंच देणार आहात की नाही? बेंचची व्यवस्था यापुढे ही निश्चितपणे होणार आहे. नक्कीच. एकच मिनिट. खरं तर राज्याचे शिक्षण खातं ज्यांच्याकडे आहे तो पक्ष देखील आपल्यासोबत आहेत. तावडे साहेब प्रत्येक मुलाचं दप्तर कमी करतायत, प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी प्रवृत्त करतायत, पण अशा परिस्थितीत तुमच्या कराडमध्ये मुलांना बेंच नाहीये. कारणं काय आहेत आणि त्या कारणांचं उत्तर तुमच्याकडे निकालानंतर मिळेल की त्याच्या अगोदर मिळेल? मी आपल्या माध्यमातून जनतेला आश्वासित करतो की जे काही शालेय शिक्षणाचे प्रश्न आहेत ते आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, बेंचेस असतील, ई लायब्ररी असेल, ई लर्निंग असेल, असे सगळे विषय आमच्या अजेंड्यावरती आहेत आणि त्या नक्की
आम्ही पूर्ण करू. नक्कीच ते का प्रश्नाला उत्तर मिळालंय की उत्तर बेंच मिळणार आहे. तुमच्यावर त्यांनी आरोप पण केलाय की तुम्ही बेंच देत नाहीत, फक्त बेंच सरकून एकत्र बसणारी मुलं आहात. काय सांगाल? मागच्या पंचवार्षिकमध्ये जर पाहाल तर माझ्या प्रभागातील शाळा क्रमांक 3 आणि शाळा क्रमांक 9 म्हणजे शाळा क्रमांक 3 ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील म्हणजे महापालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल या क्षेत्रामधील पहिली ISO मानांकन मिळालेली नगरपालिकेची शाळा आहे. त्याला 4थी पर्यंत बेंच आहेत. पहिलीपासून बेंचेस आहेत. मग इतर शाळांच्या बाबतीत का दुजाभाव झाला? सांगतो मी सर्व सोयीनियुक्त अशा ह्या शाळा आता हळूहळू होत आहे. त्यामध्ये पहिल्या प्रथम ह्या 2 शाळा झालेल्या आहेत. उर्वरित शाळा या नजीकच्या काळामध्ये घेऊन महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये प्रत्येक शाळामध्ये शिवाय कराड शहराच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 ठिकाणी पुणे पॅटर्नच्या धर्तीवरती अभ्यासिका चालू करण्याचा आमचा मानस आहे. नक्कीच हे खरंच छान आहे. म्हणजे मला फार इतकी चांगली गोष्ट वाटली की नाही कराडमध्ये आल्यानंतर लोकांनी शिक्षणाचा थेट प्रश्न विचारावा, याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही आणि त्याला उत्तर मिळत आहेत. मी अनंतरावांकडे जातो. अनंतराव, काय प्रश्न आहे तुमचा? वस्तुस्थिती मी पाहता राजेंद्र यादव सिंह यादवचं मी खरोखर आभार मानतो की त्यांच्या वार्डातली जी शाळा आहे ती अगदी त्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष घालून घेतलेली आहे. परंतु आमची एक मागणी होती की ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना फुले शाहू आंबेडकरांचे नाव देऊन त्यामध्ये एक शासनाचं चांगलं योगदान घ्यावं. परंतु या ठिकाणी मला यादवजींना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या शाळेमध्ये जी मुलं आहेत ती कराडची रहिवाशी राहता बाहेरगावची ती मुलं त्या ठिकाणी येऊन शिकतात, परंतु कराडची विद्यार्थी हे वंचित आहेत. नक्कीच कराडच्या मुलांना या सगळ्या गोष्टीचं फायदा मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे, ही गोष्ट आहे. मी अशोकरावांकडे येतो. अशोकराव, मला सांगा, हे सगळे शिक्षणाचे आरोप चालले आहेत, वस्तुस्थिती वेगळी चांगली झाली, सगळ्यांना आपण किती मार्क द्याल? नागरी सुविधेच्या बाबतीत यांना मार्कच पडायची गरज नाही, कारण त्या मार्काला ते उतरणारच नाहीत. आता शाळेच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, पण 2000 पासून आम्ही नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असताना शाळा नंबर 12, शाळा नंबर 9 यामध्ये आम्ही बेंचेस देण्याचं काम सुरू केलं होतं. बेंचेस विद्यार्थ्यांना दिले आणि त्या ठिकाणी आम्ही 7वी पर्यंत शाळा, मराठी शाळा चालू करावी असा आमचा प्रस्ताव होता आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू केलेले होते. परंतु या सत्ताधारींच्या संस्था असल्यामुळं त्यांच्या 5वीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मिळणार नाही ॲडमिशनला. अ, ब, क, ड, इ, फ पर्यंत वर्ग आहेत आणि त्या वर्गांना या नगरपालिकेच्या शाळेचे विद्यार्थी मिळणार आणि ते मिळणार नाहीत, म्हणून या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. हा माझा ठाम आरोप आहे आणि त्यांनी ते नाकारावा. माझं त्यांना आव्हान आहे. नाकारणार की काय उत्तर देणार? हे खोटं आहे, कारण आता 5वी आणि 6वीचे वर्ग सुरू केलेले आहेत आणि ते पूर्णपणे नाकारले किंवा खाजगी शिक्षणासाठी त्या वर्ग सुरू केले नाहीत, हे अजिबात खरं नाही. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. त्याने आजपर्यंत आमच्या शाळा जर पाहायला असत्या, मला काय आठवत नाही की भोसले साहेब कधी या प्राथमिक त्या शाळेचे आम्ही विद्यार्थी आहे. बरं का, आरोप नव वस्तुस्थिती आहे. नक्कीच 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 ही वस्तुस्थिती आहे. मुलांचे दाखले देऊ दिले नाही त्यांनी, दमदाटी लोकांना केली शाळेच्या. हे गंभीर आहे. तुम्ही त्यावेळी सहभागी होता, काय उत्तर द्याल? गेले स्वतःच्या खर्चात केलेले. ISIच्या बाबतीत नगरपालिकेचं नाही, तुमचं क्रेडिट आहे असाही आरोप होतोय. हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं आपलं कर्तव्य आहे की आपल्या प्रभागातील शाळा ही एक चांगली गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण या शाळेमध्ये बहुजन समाजातील गोरगरीब कुटुंबातील लोकांना मिळावं. हे म्हणणं मलाही पटलं की जर विरोधक मान्य करत असतील की त्यांनी स्वतःच्या पैशाने केले, तर मग असे उमेदवार बाकीच्या पक्षातनं काय येत नाही? एक प्रश्न आहे, प्रश्न घेऊया. कसं आहे, कराड शहरामधली मुलं शिकली पाहिजे. आता अशोक भोसलेंचे प्रश्न रास्त प्रश्न आहे, कारण प्रायव्हेटायझेशन म्हणजे संस्था आहेतच बाहेर, पण राजेंद्र यादवांची शाळा केली ती पण बरोबर आहे, पण त्यांनी स्वतःच्या वार्डापुरती केली. पण दलित वस्ती ज्या ठिकाणी आहे, ड्राय एरिया, ती तुमची काय अवस्था आहे? ते उत्तर द्या ना. मला राजेंद्रजी तुम्ही त्यांचं उत्तर द्या की दलित वस्तीसाठी तुम्ही वेगळा न्याय लावताय. मगाशी ते अनंतराव असं म्हणाले. दलित वस्तीच्या संदर्भामध्ये असेल किंवा फक्त दलित वस्तीमध्येच नाही तर शहरामध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळा येणाऱ्या 5 वर्षांमध्ये संपूर्ण शाळा ISO मानांकन कशा मिळतील व दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल ह्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत. आपण ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह जाणार आहोत. मग नाना 5 वर्षांमध्ये तुम्ही सुद्धा नगरसेवक होता माधवराव, तुमच्या शाळेची अवस्था काय ही तुम्ही उत्तर द्या.
तुम्ही काय करत होता माहित काय हे का एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकानं नक्कीच 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 महादेवराव तुम्हाला ते विचारतायत थेट त्यांचं उत्तर द्या. नाही 1 मिनिट मी सांगतो की माझ्या प्रभागामध्ये 9 आणि 12 नंबर शाळा आहे. या शाळाची जर दुरावस्था बघितली तर कराड शहरामध्ये सगळ्यात जास्त पटसंख्या असणारी ती 2 शाळा आहेत 9 आणि 12 नंबर. यामध्ये आम्ही एखादं काम सुचवलं. नक्की 9 आणि 12 त्यांचं क्रेडिट की तुमचं क्रेडिट? नाही क्रेडिट नाही, लक्षच नाही. सत्ताधारी पार्टीने तिकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे फक्त ISO मानांकन एवढीच त्याची वस्तुस्थिती आहे. माझी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव आहेत, त्यांच्या वार्डामध्ये मी बोलतोय. 7-12 नंबर 7-12. आणखीन एक या संदर्भात प्रश्न आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर कराडमध्ये ही चर्चा रंगते आहे. राजेंद्र यादवांनी स्वतःच्या वार्डातलं सांगितलं, पण माझ्या वार्डातलं मी सांगतो 4 नंबरच्या शाळेची गुणवत्ता एवढी होती, ह्यांनी सत्ता आल्यानंतर तिथल्या शिक्षिका बदलल्या आणि ज्याला काही येत नाही एका तिथल्याच प्रभागामधल्या माजी नगरसेवकाची एक नातलग त्यांनी ठेवली आणि पूर्ण शाळेची वाट लावली. 28 जिथं 192 जिथं पट होता तो आता 28 वर पट आलेला आहे. अशा पद्धतीनं दुसऱ्याच्या वार्डातल्या शाळा नष्ट करणे आणि स्वतःच्या वार्डातल्या शाळा कशा पद्धतीने चालू राहतील हे पाहणे हेच काम केलेलं या 5 वर्षामध्ये, दुसरं काही काम केलं नक्कीच. माझा वॉर्ड असेल तरच ती शाळा सुंदर, माझे लोक असतील तरच मी शिक्षण पुरवणार, असं खरंच वस्तुस्थिती आहे का या शहराची? इथं काही नगरसेवक त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्थांचे विद्यार्थी कमी होऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा त्यांनी हाणून पाडलेला आहे. ज्या यशवंतरावांनी इथं युनिव्हर्सिटी आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच यशवंतरावांच्या कराडमध्ये आता तुम्ही बालवाडी टिकू नये म्हणून असा आरोप होतोय. खरं आहे का? उत्तर सगळ्या प्रश्नांना एकदम द्या. प्रत्येक राजकीय पक्ष असेल संघटना असेल यांनी या शिक्षण क्षेत्राकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक चांगल्या पद्धतीनं ह्या नगरपालिकेच्या शाळांचं कसं उदात्तीकरण होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. नक्कीच हे खरंच आहे. या निवडणुकीच्या पलीकडे जाऊन विचार करणं काळाची गरज आहे असं सगळ्या उमेदवारांचं म्हणणं आहे. लोकांनाही ते पटतंय कदाचित, पण या सगळ्या उमेदवारांना मी एवढंच सांगेन निवडणुकीनंतरही तुम्ही लक्षात ठेवा तरच कराड खऱ्या अर्थानं पुढे जाईल. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. आज आलो आहोत कराडमध्ये. अल्ताफ भाईंचा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? गेल्या वर्षी 15 मुलं आमच्या मंडई विभागातली कसं बसं 10वी पास करून कॉलेजला गेली. त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेने त्यांना कमीत कमी 4-5 वेळा त्या मुलांना मारहाण केल्यानंतर त्या मुलाच्या आईवडिलांनी त्यांचा कॉलेजमधनं काढून त्यांना परत रस्त्यावर आणून बसवलं. ही भयमुक्त जी आहे भयमुक्त वातावरण जे तिथं कॉलेजमध्ये तयार केलेलं आहे, ज्यामुळं मुस्लिम समाजाला निवळ मुस्लिम आहे म्हणून आम्हाला शिक्षणापासून जाणून बुजून वंचित केलं जातं आहे आणि आमच्या बाजूने बोलणारा एकही नेता नाही. मला सांगा हा प्रश्न तुमचा या 5 जणांपैकी कोणाला आहे? नाही जे सत्ताधारी आहेत. आज आम्ही अल्पसंख्याक आहे, आमच्या संरक्षणाची जबाबदारी सत्ताधारीची बी आहे आणि भाजपची आहे, काँग्रेसची आहे. आम्ही अल्पसंख्याक आहे. आज आमच्यावर अन्याय होत असताना काँग्रेस बी बोलत नाही आणि भाजप शिवसेना सुद्धा आमच्या बाजूने बोलत. नक्कीच नक्कीच. तावड्यांचं खातं म्हणून मी भाजपकडे येतोय. सध्या तरी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, काय उत्तर द्याल? ज्यांनी प्रश्न विचारला ते सुद्धा आज याच आघाडीमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते. आत्ता ह्यांना समजलं की आपला वापर केला जातो आणि आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. परंतु याआधी ही सर्व मंडळी माननीय आत्ताचे जे आघाडीचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालीच यांनी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला त्यांना त्याच्या लक्षात आलं की आपला मुस्लिम समाज यापासून वंचित राहतो आणि म्हणून ते मला वाटतं की येणाऱ्या नदीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होतील आणि त्यांच्या ह्या सगळ्या भयमुक्त कराड यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. काही प्रश्न घेतोय. आपला एक प्रश्न होता, बोला. हो, हा शिक्षणाचा एक प्रश्न झाला. असे हजारो प्रश्न इथं उपस्थित आहेत. आपण प्रश्न उपस्थित करा. कराडकरांचे बघा, कराड नगर परिषदेची शाळेंची अवस्था त्याच्याबद्दल तर झालं. आता कराडमध्ये जे पाणी पितो आम्ही हे हॉटेलच्या ड्रेनेजचं पाणी, गटारीचं पाणी हे नदीमध्ये मिसळते. हा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं या लोकांनी द्यावी. दुसरं, टेंबू योजनेमुळे जे कराडकरांचं नुकसान झालेलं आहे, या योजनेचं कराडकरांना काहीही फायदा नसून दुसऱ्यांच्या स्वार्थासाठी, दुसऱ्यांच्या फायद्यासाठी आज कराडकर नासलेलं सडलेलं पाणी पिऊन हजारो लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्याचं उत्तर यांनी द्यावं. तिसरं, घरकुल योजना जी आहे
दारिद्र्य रेषेखालील ज्या योजना आहेत सरकारच्या, त्या या लोकांनी आजपर्यंत राबवली नाही. संडास ही योजना शासनाची, सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना, 12,000 रुपये शासनानं दिले, 8,000 रुपये नगरपालिकेचे, 20,000 रुपयेमध्ये एक संडास तयार करण्याची योजना. परंतु 1,00,000 रुपये ह्यांनी खर्च केले संडासाला. का खर्च केले? हा पैसा कोणाचा? हे भयंकर प्रश्न आहेत. लोक अजून प्रश्न विचारणार आहेत, त्यांना बी chance द्या. 1,00,000 जर संडासाला खर्च केले तर बच्चनी नगरपालिका ब्रँड अँबॅसेडर म्हणून वापरेल. मला आता मानसिंग पाटील, सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले, माझ्यासाठीही प्रश्न त्यांनी आता शिल्लक ठेवले नाहीत. एक एक करून 2-2 ओळीत त्याची उत्तरं दिली तरी निदान त्यांचं समाधान होईल. आता हे 12 आणि 8 म्हणजे 20,000मध्ये होणारा संडास जर 1,00,000 रुपये जर खर्च केला असेल तर असं एखादं उदाहरण नावासकट दिलं असते तर बरं आलं असतं. ते तर असं काहीच नाही. अहो ते आपण त्याचंही उत्तर घेऊया, हा चला. ही अतिरेकपणा आहे याच्यामध्ये, सत्यवस्तूची जी नाही त्या प्रत्येक संडासामध्ये त्याचं इस्टिमेट केलं जातं, त्याचं टेंडर काढलं जातं, त्याप्रमाणे त्या स्टँडिंग कमिटी पुढे ते उघडलं जातं आणि त्या माणसाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. त्यामुळे 20,000चं काम 1,00,000ला दिले गेले. हे त्यांनी तर 1,00,000 म्हणतात. मी त्याच्याकडेच येतो. गांडूळ खताचं काय झालं? गांडूळ खताचा जो प्रकल्प आहे तो फायद्यापेक्षा तोट्यामध्ये आहे असं दिसून आल्यानंतर तो बंद करण्यात आला. गांडूळ खत मागासवर्गीयांची घरं नष्ट करण्याचा आरोप केला जातो. ते पूर्णपणे खोटं आहे. उलट चांगल्या प्रकारची घरं बांधून पूर्ण झालेली आहे. या शहरामध्ये दूषित पाणी दिलं जातंय, त्याचं काय? मुळीच दूषित पाणी दिलं जातं हा भ्रम तर पूर्णपणे खोटा आहे. नक्कीच या संदर्भात भीमशक्तीचं म्हणणं घेतोय. मागासवर्गीयांची घरं पाडली गेली, त्यांना निधी दिला नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला. तुमची काय वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती या सत्ताधाऱ्यांचं त्या तिकडे डोळे झाक आहे. गेले सत्तेमध्ये असताना मी मागासवर्गीय रस्त्यांचा सगळा फंड वर्ग करून त्या ठिकाणी मी घरकुलसाठी वर्ग केला होता. परंतु जे इस्टिमेट असते ते 1 वर्षासाठी असते. 6 महिने झोपडपट्टी घरकुल जे आहे त्यासुद्धा त्यांनी जशीच्या तसे ठेवलेले. झोपडपट्टी घरकुलचा प्रश्न घेऊया. मी येतो तुमच्याकडे. झोपडपट्टी घरकुलचं नेमकं काय झालं? मागच्या वेळेला तुम्ही त्यांच्या सोबत होतं, योजना रद्द झाली आहे. पूररेषेच्या खाली जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत तेवढ्यासाठी 152 लोकांसाठी म्हणून घरकुल योजना ऑक्सिडेशन पॉईंटच्या इथं आलेली आहे. ती पूरग्रस्तसाठी आलेली आहे आणि त्या योजना आणण्यासाठी आणि पत्र आणण्यासाठी मी स्वतः दिलेलं गेलो. ते म्हणतात आता योजना नाहीये, त्याचं उत्तर काय आहे? त्यामध्ये उत्तर असं आहे, त्यामध्ये जो DSR होता, तो जो 2000 सालचा जो DSR होता, जो इस्टिमेट होतं, ते तिथली जी जमीन होती ती नेमकी म्हणजे भरलेली रिफिलिंग अशी जमीन होती. त्यानंतर पाऊस पडला, त्यानंतर 1 वर्षाचा जो कालावधी गेला, त्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये किमती वाढल्या, त्यामुळे हळूहळू त्याचं इस्टिमेट वाढलं. त्यानंतर एका युनिटचं 2,65,000 हे झालं आणि कालांतरानं त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते ते अतिशय चुकीचे लागले गेले. हे कोणी निवडले होते, लोकांनी की तुम्ही? नगरपालिकेने निवडले होते. नगरपालिकेने टेंडर प्रोसेसमधून कॉन्ट्रॅक्टर आले आणि हा जो मधला जो डिले झाला त्यामुळं आता त्यातल्या 4 इमारती पूर्णावस्थेकडे निघाल्यात. एक इमारत अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आणि लवकरच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ही 152 घरकुल योजनांची योजना तर आम्ही आमची आघाडी कंप्लीट करणार आहेच आहे. शिवाय कराड शहर हे झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून व झोपडपट्टी धारकांना स्वतःच्या मालकी हक्काचं कसं घरकुल देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच कराड शहर हे झोपडपट्टी मुक्त करू असे दावे केले जात आहेत. अनेक गोष्टींची सांगड बांधली जाते आहे, पण अनधिकृतच्या मुद्द्यावर सगळे पक्ष आळीमेळी चूप आहेत. त्या प्रश्नाचं काय? त्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये एक छोटासा ब्रेक. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये आज आहोत कराडमध्ये. अनेक लोकांचे प्रश्न येत आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? थोडंसं मगाशी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलकर यांनी अल्पसंख्याक समाजाच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात एक विषय घेतला. माझं म्हणणं आहे की केंद्र शासन, राज्य शासन विविध योजना राबवते अल्पसंख्याक समाजासाठी, पण नगरपालिका पातळीवर एखादं त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जास्तीत जास्त लोकांना त्या सुविधा द्यायचा प्रयत्न व्हावा. म्हणजे येणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्याकडून माझी जास्त अपेक्षा आहे. आणि उर्दू शाळांची पूर्वीची संख्या बघितली आणि आत्ताची संख्या बघितली तर जवळजवळ 25% सुद्धा उर्दू माध्यमाच्या शाळा राहिलेल्या नाही आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? कराडच्या आजूबाजूला जेवढी वस्ती नागरी नवीन निर्माण झाले त्याच्या आजूबाजूने जे गटारं काढलेले आहेत
आणि त्या गटाराचं पूर्ण पाणी उठून सुटून उठायचं आणि कृष्णा नदीत सोडायचं, पाण्याचं शुद्धीकरण होणार कसं, यासाठी कोणीही गांभीर्याने घेत नाही. मुद्दा असा आहे 2005 आणि त्याच्या अगोदर एकदा काहीतरी पूर आला होता, महापूर आला होता. त्यावेळी कृष्णेचं वाढलेलं पाणी ज्या ड्रेनेज सिस्टीमनं ऑब्झर्व केलं, शोषून घेतलं, त्याच ड्रेनेज सिस्टीममध्ये त्यांना कळलं की हे पाणी आता घेत आहे, म्हणून त्याचे उपकाराची फेड म्हणून ही नगरपालिका आता ड्रेनेजची घाण कृष्णेच्या पाण्यात टाकते का, या प्रश्नाचं उत्तर थेट द्या. सत्ताधारी म्हणून यशवंत आघाडी यांच्याकडे येतोय मी. का कृष्णेवर तुम्ही अन्याय करताय? कृष्णा जलशुद्धीकरण योजना म्हणून पहिली योजना आली होती. त्यामध्ये जे सांडपाणी जे कृष्णा कोयना नदीच्या पात्रामध्ये डायरेक्ट जे जाते, त्यासाठी पहिली ही कृष्णा जलशुद्धीकरण झाली. त्यानंतर दुसरा टप्पा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा आला. त्यामध्ये प्रामुख्यानं हद्दवाडीतली भुयारी गटर योजना त्यामध्ये धरली गेली. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जो STP होता, जो आता मॅन्युअल होता, सेवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण ज्याला बोलतो, तर तो सेवरेज ट्रीटमेंट प्लांट हा एक मॅन्युअल होता, तो ऑटोमायझेशन करून आता 1-2 महिन्यामध्ये तो कार्यान्वित होईल. मध्ये पावसामुळे तो थांबला गेला होता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सांडपाणी या माध्यमातून जे नदीला जाते ते पूर्णपणे 100% थांबलं जाईल असा आमचा ह्या वर्षातील आतील हा प्रयत्न. म्हणजे ही फक्त निवडणूक होऊ द्या, आम्ही ते करणार. ही चालू आहे, प्रोसेस ही चालू आहे, त्याला अंतिम स्वरूप हे ह्या पावसाळ्यापर्यंत येईल. नक्कीच मलाही त्या 28 तारखेची खूप अशी आस लागली आहे, कारण या 28 तारखेला कराड शहर हे खूप देखणं होणार आहे. सगळेजण दावे करतायत. तुमच्याकडे येतोय, कृष्णेला का दूषित बनवलं जाते आणि ही बनवणारी लोक कोण आहेत? लोक सत्ताधारी लोकांनीच त्याच्यावरती नियंत्रण ठेवलेलं नाही. नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना नेमले लोकांनी, पण त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळेजण गोल गोल करतायत, उत्तर कोणीच देत नाहीये. 24/7च काय झालं? कराडचा ड्रेनेजचा जो निधी आहे तो रस्त्यावरती वर्ग करायचा, रस्त्याचा निधी ड्रेनेजवरती वर्ग करायचा. प्लॉट घ्यायचे, प्लॉटच्या किमती सोन्याच्या झाल्या पाहिजेत, प्लॉटमध्ये ड्रेनेजच्या पाईप टाकायच्या. या सगळ्यापेक्षा पंपिंग स्टेशनची जर क्षमता वाढवली असती तर कराडचा नागरिकांचं सांडपाणी असेल, ड्रेनेज पाणी असेल, हे नदीमध्ये गेलं नसतं. चरेगावकर, तुम्ही महाराष्ट्रात तुमचा पक्ष खूप छान काम करतोय, देशातही छान करतोय. नमोमी गंगा करताय, नमोमी आता महाराष्ट्रात चंद्रभागा करताय. खास तेवढ्यासाठी सरकारनं तुम्हाला कराडीची एक महत्वाचं धोरण दिलंय. नमामी कृष्णा कधी होणार हो? पहिल्यांदा कराड नगरपालिकेचा कारभार हा नियोजन शून्य कारभार आहे आणि या नियोजन शून्य कारभारामुळे ही कराडकरांवरती वेळ आलेली आहे. नमामी कृष्णा होऊ शकते का माहीत नाही, पण ती झाली पाहिजे एवढं मात्र नक्की. सध्या कन्यागत पर्व काळ सुरू आहे, आनंदाचं वातावरण आहे, महाराष्ट्रातली लोक इथं येत आहेत. पण हे सगळं होत असताना जे पाणी गंगा म्हणून डोळ्याला लावतो, जे पाणी गंगा म्हणून तीर्थ म्हणून पितो, त्या पाण्याची आज अवस्था काय आहे? कराडच्या नगरपालिकेत सगळ्यांनी, उमेदवारांनी आणि मतदारांनी याचा विचार करण्याची वेळ निर्माण झाली आहे. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई-रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई-रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये कराडमध्ये आहोत. लोकांचे प्रश्न घेतोय. काय आहे तुमचा प्रश्न? माझा प्रश्न असा आहे की शहर सुशोभीकरणाच्या बाबतीत आज दत्त चौकामध्ये आपण परिस्थिती बघितली तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचं जे रखडलेलं काम आहे ते आज कित्येक वर्ष झालं अर्धवट पडलेलं आहे. त्याचा प्रश्न केव्हा तुम्ही मार्गी लागणार? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, आज त्यांच्याच पुतळ्यावरती संध्याकाळी अंधार पडतो. काय परिस्थिती आहे? हे वाईट आहे. राजधानी असणाऱ्या सातारमध्ये, कराडमध्ये महाराजांवर अंधार. माझा प्रश्न असा आहे, कराड ग्रामीण भागामध्ये एक भाग असा आहे की ज्या ठिकाणी दलित लोक राहतात, अल्पसंख्याक लोक राहतात, मोलमजुरी करणारे लोक राहतात, त्या ठिकाणी सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. पुरोगामी या शब्दाची ओळख कराड पासून होते, याचं भान तुम्ही ठेवा. ह्या कराड शहरामध्ये म्हणजे भाजीपंडी बांधण्याचं नियोजन केला होता 2006 मध्ये, तर अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आणि जिथं मंडई आहे तेथे ह्या ठिकाणी म्हणजे शॉपिंग सेंटर निलाव केलं आणि तिथल्या माणसांनी नो आखर झोंग करून टाकलंय. माझा प्रश्न असा आहे, गेल्या 5 वर्षापासून कराडमधली जनता रस्त्यासाठी यातना भोगत आहे आणि हे 5 वर्षानंतर सुद्धा आज मतदानाचा दिवस यांना रस्त्याने नाले करण्यासाठी उजाडावा लागला. हे कराडसाठी खरंच दुर्दैव आहे. ह्या रस्ता नाला करण्यासाठी यांना आजचा दिवस का उजाडला ह्याचं जनतेला त्यांनी उत्तर घेणार आहोत. काय प्रश्न आहे तुमचा? माझा प्रश्न असा आहे की कराडमध्ये एंट्री करताना जी कमान आहे ती कमानीचं काम इतकं रेंगाळलेलं आहे आणि त्या नाक्यावर एवढ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं की कराडपासून अर्धा किलोमीटर लांब जाऊन हायवेवर स्टॉप त्यांनी तयार केलेला आहे आणि तिथून बाहेर जातात. हे ट्रॅफिक कधी समस्या ही सत्ताधारे पार्किंगकडे लक्ष देणार आहेत का नाहीत?
13 लाखाचा निधीने येऊनही स्वागतासाठी किंवा पर्यटक येऊ नये अशी बहुतेक नगरपालिकेची इच्छा असेल. कराडचे जे सगळे प्रश्न आले आहेत ते पाणी आहेत, कचरा आहेत, समस्या आहेत, सगळ्या समस्या आहेत, पण दुजाभाव होतोय हे अत्यंत वाईट आहे. या सगळ्या प्रश्नावर या निवडणुकीत मी शिवसेनेकडून पहिलं उत्तर घेईल. विकासाच्या बाबतीत दुजाभाव होतोय, काय झालंय त्याची उत्तर मला नको, काय करणार याचं थेट मला उत्तर द्या या निवडणुकीत जर तुम्हाला आम्ही सत्ता दिली तर. शिवसेनेची एकच भूमिका आहे, समन्यायी विकास व्हायला पाहिजे. दलित, मुस्लिम वगैरे काय कॅटेगरी न मानता या कराडकर नागरिकांना कराड नगरपालिकेनं पालक म्हणून नागरी सुविधा देण्याची गरज आहे. तिथं कसल्याही प्रकारचं पक्षपातीपणा, दुजाभाव असता कामा नये. नागरिक म्हणून त्याच्या जे मूलभूत हक्क आहेत ते हक्क जपण्याचं काम नगरसेवकांनी केलं पाहिजे. नक्कीच. तुमची भूमिका का तुम्हाला आम्ही सत्तेत आणावं? आमची भूमिका हीच आहे की कराड शहरामध्ये आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या सुविधा प्रामुख्याने कराड शहरामध्ये राबवण्यात याव्या, चांगल्या सुविधा कराडकरांना मिळाव्यात, याच एका भावनेतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सगळे प्रश्न साधारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात येत आहेत, तुम्ही काय म्हणून मत मागाल? एक डाव माफ करा. जे आरोप आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. आता एक त्यांनी म्हणले की रस्त्या संबंधात आहे का उशीर झाला, तर रस्ते तयार करण्याकरता पहिल्यांदा ड्रेनेज लाईन टाकायला पाहिजे, पाणी पाईप टाकायला पाहिजे आणि ह्या सगळ्या काम झाल्याशिवाय रस्ते करणे चुकीचं आहे ना. हे सगळं भविष्यात होईल असं तुम्ही आशावाद देताय. यशवंत जनशक्ती आणि लोकसेवा आघाडीच्या वतीनं तुम्ही काय आश्वासन द्याल की या सगळ्यातनं तुम्ही या सत्तेत आलात तर न्याय द्याल? शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून 24/7 असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, यशवंत शिल्पसृष्टी असेल, शहरातील अंतर्गत रस्ते असतील, शहरातील घनकचऱ्याचा जो भाबा BRC बरोबर आपण केलेला टाईप असलेला प्रोजेक्ट असेल, शहरामध्ये काम करण्यासाठी, शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी अनेक योजना आहेत. त्या नियोजनबद्ध विकास कशा पद्धतीने करता येईल याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. नियोजनबद्ध विकास आम्ही 28 तारखेनंतर करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. राज्यात तुम्ही आहात, केंद्रात तुम्ही आहात, तरी तुम्हाला कराडचा मोह सुटवत नाहीये का आणि कशासाठी, काय आश्वासन द्याल? शुद्ध पिण्याचं पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि रस्ते या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु त्यासुद्धा जर नागरिकांना वर्षानुवर्ष मिळत नसतील तर नागरिक त्रस्त होतात आणि ते त्रस्त झालेले नागरिकांच्या वेदना न पावल्यामुळं भारतीय जनता पार्टी यामध्ये उतरली आहे. आणि हे सगळे प्रश्न आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही घेतलेले असून आम्ही त्याला वचननामा पण म्हटलेला नाही आणि त्याला जाहीरनामा पण म्हटलेला नाही. आम्ही त्याला शब्दनामा म्हटलेला आहे की जो रात्री झोपेत दिलेला शब्दसुद्धा पाळायचा. शब्द फिरवू नका, शब्दाला जागाली अपेक्षा. MIMचे प्रतिनिधी म्हणून मी आता तुम्हाला प्रश्न म्हणून नाही विचारत आहे, लोकांनी तुम्हाला सत्ता का द्यावी एक कारण. आम्ही तळागाळातून काम करणारे लोक आहोत. आज सुद्धा मी माझा व्यवसाय शांतपणे करत असतो आणि लोकांचे जे यातना आहे, लोकांच्या यातना जी आहेत की नाही ते आम्हाला माहीत आहे की, आणि निश्चितपणे आम्ही लोकांसाठी सत्ता मागताय. एक शेवटचे मिनिट. कराड शहरामध्ये कोणत्याही कामात कोणतीही आम्ही अपेक्षा न ठेवता पारदर्शक आम्ही लोकांसाठी काम करू. मुळात या कराडचे अनेक प्रश्न आहेत. खरं तर ह्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अवधी कमी पडला असेल. प्रश्नांसाठी आपण तो प्रश्नाचा एक आवाज बनलो. या सगळ्यांकडनं त्याची उत्तरं आली असतील, कदाचित काही प्रश्न अनुत्तरितच राहिले असतील, पण कराडची जनता सुज्ञ आहे. कोणी काय उत्तर दिली आणि कोण भविष्यात प्रश्न काय निर्माण करेल हे सगळं कराडची जनता ओळखते आणि ती कदाचित या मतदानातून दाखवूनही देईल. पण मुद्दा होता कुणीतरी त्या प्रश्नांचा आवाज बनवण्याचा. या आवाज बनवण्यासाठीच आज आम्ही कराडमध्ये आलो होतो. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत ई-रिक्षा रणसंग्राममध्ये इथंच थांबतोय. सर्व कराडवासियांचे आणि मान्यवर पाहुण्यांचे आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.